त्याच्यानंतर मित्रांनो आपण लेण्या पाहणार आहोत मित्रांनो. लेणी पहा आपण, लेणी पाहून आपण दुर्गा मातेच्या मंदिरमध्ये दर्शन घेणार आहोत मित्रांनो. तर पहा कशाप्रकारे हे बाहेरच्या लेण्या आहेत आणि बाहेर लेण्यापासून आपण पूर्णपणे दर्शन घेत जातो मित्रांनो. तर दर्शन घेऊया आपण पुढे. हे पहा मित्रांनो कशाप्रकारे आपल्या चॅनलवर आपण पूर्णपणे हे तर बाहेर हे कशाप्रकारे कासवचं पहिली स्टार्टिंग आपण याचे दर्शन कासव यांचे देवदर्शन घेतले मित्रांनो. आणि आता आपण आतमध्ये जाऊन प्रवेश करणार आहोत मित्रांनो. तर हे लेण्या वगैरे पहा. तर अतिशय पाहण्यासारखं आहे मित्रांनो. तर पूर्ण शेवटपर्यंत हे व्हिडिओ पहा मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण समजेल मित्रांनो. तर पळून पाहू नका मित्रांनो. तर पूर्णपणे पाहावं का अशा प्रकारे लेणी आहे मित्रांनो. ही तर पूर्ण माहिती पाहायला तुम्हाला कळेल मित्रांनो. शॉर्टकट बघितला तुम्हाला कळणार नाही. तर पूर्ण माहिती पहा. भक्तांसाठीच आमचा व्हिडिओ आहे मित्रांनो. जे काही मी बनतात ते पूर्ण भक्तांसाठीच हा व्हिडिओ पूर्णपणे पहा मित्रांनो. आमचं सगळं चॅनलमधून आमचं पूर्ण आम्ही माहिती तुम्हाला पूर्णपणे मंदिराची देत आहोत मित्रांनो. पूर्ण पहा मंदिर व भरपूर छान केलेलं आहे मित्रांनो. हे एक देवीचे भक्त ह्याने बनवलेलं मंदिर आहे मित्रांनो हे. तर आपण दर्शन घ्यायला मध्ये जातो मित्रांनो. तर ही कहाणी तुम्हाला ऐकून खूप आश्चर्य वाटेल मित्रांनो. हे भक्त लहानपणापासून ह्याला देवीचे भक्त होते मित्रांनो. तर हे शेतकरी होते. तर आपल्या शेतामध्ये स्वतःचं देवीच्या एवढे भक्ती होते मित्रांनो ह्यांना की ह्याने मंदिर देखील बांधले मित्रांनो. देवीच्या भक्तीच्या ह्याच्यामध्ये मित्रांनो ह्याने स्वतःच्या शेतामध्ये मंदिर बांधले मित्रांनो. कोणीही देणगी दिलेली नाही मित्रांनो. स्वतः ह्याने आपल्या पैशातून जे काही होतं ते मित्रांनो देवीच्या भक्त एवढे होते मित्रांनो. ह्याने स्वतःच्या कष्टाच्या पैशातूनच मित्रांनो आपलं हे जे मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो ह्याने. आणि हे यांचे सांगायचं खास उद्दिष्ट म्हणजे मित्रांनो तुम्हाला पूर्ण सांगतो ते पहा मित्रांनो. पूर्ण मंदिर पहा आणि खास सांगायचं उद्दिष्ट म्हणजे मित्रांनो खास आपण दर्शन घ्यायला निघतो मित्रांनो. हे पहा किती छानपैकी बांधलेलं आहे मित्रांनो भक्तांना मंदिर मित्रांनो. तर जेवढं सांगाल तेवढं हे पैडी भवानी जगदंबे माते की जय. हे पहा त्रिशूल वगैरे मित्रांनो फार आपल्याला दिसत आहे पूर्ण प्रकारे. तर मित्रांनो हे पहा जय माय भवानी जगदंबे माते की जय. तर आपण जाणार मित्रांनो पुढे पाया पडला पादुकाचे दर्शन घेतले मित्रांनो. आपण मध्ये जातो पाया पडण्यासाठी आणि तुम्हाला पूर्ण माहिती आपण देतो. पूर्णपणे पहा बाहेरचं भाग कसा आहे काय नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो पूर्णपणे. तर हे पहा छानपैकी बनवलेल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पूर्ण आपण होईल त्याप्रमाणे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहोत आणि पूर्ण माहिती आपण देत आहोत मित्रांनो. तर हे देवीचे महाभक्त मित्रांनो लहानपणापासून देवीचे म्हणजे पुजारी आहेत मित्रांनो ह्याने बार. आणि हे देवीच्याच हे लहान मुलगा मित्रांनो त्यांचा हे कशा प्रकारे काय नाही 1 वर्ष झाला सांगत होतो मित्रांनो ह्याने. आणि फार देवीची भक्ती करतात आणि ह्याने जागरण गोंधळ व सुपारी जे देवीचे काही जे पूर्णपणे काम आहेत ते पूर्णपणे पुजारी करतात मित्रांनो. आणि हे त्यांचा मुलगा मित्रांनो जे पूर्ण परिचय वगैरे ह्यांना विचारला आणि पूर्ण चौकशी वगैरे केली मित्रांनो कशा प्रकारे करतात काय नाही. आणि यांचे वडील पहिल्यापासूनच देवीचे भक्त आहेत मित्रांनो. आणि हे जे केले आहे ते स्वतःच्या म्हणजे ह्यांच्या देवीमध्ये भावना भरपूर आहे मित्रांनो की जे काही भक्तामध्ये असते मित्रांनो. भक्ताच्या एवढं देवीच्या ह्याच्यामध्ये मित्रांनो मंदिर बांधून काढलं आपल्या शेतामध्ये मित्रांनो. स्वतःच्या कळस वगैरे फार मोठं मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही येऊन पाहून बघू शकता मित्रांनो. हे टाकळी इथे जाता रोडला आहे दुर्गा माता मंदिर मित्रांनो. हे पादुका दर्शन घेऊन आपण मध्ये प्रवेश करूया मित्रांनो. तर हे पहा तुम्ही बाहेरून कशा प्रकारे दिसतो हा मंदिर. तर आपण आता आतमध्ये प्रवेश करणार आहोत मित्रांनो. तर तुम्हाला दाखवण्यासाठी आपण पुढं बाहेरपासून तुम्हाला मध्येपर्यंत पूर्ण व्हिडिओ दाखवतात. तर पूर्णपणे लास्टपर्यंत पहा व्हिडिओ मित्रांनो चुकू नका. तर मंदिर फारच छान व पाहण्यासारखं आहे. ह्या भक्तांसाठी मी हे व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. हे पडी बघा मित्रांनो. हे दर्शन घ्या मित्रांनो. हे पड्या वगैरे हे पहा मित्रांनो आपण दर्शन घेत नाही. माय भवानी जगदंबे माते की जय. जय माय भवानी जगदंबे माते की जय मित्रांनो. हे पहा देवीची मूर्ती आपल्या साक्षात समोर दिसली मित्रांनो. मन प्रसन्न झालं पाहून खूप आनंद वाटला मित्रांनो. जे की आपल्याला आज दिसत आहे डोळ्यासमोर आज म्हणून बघून तृप्त झाले मित्रांनो. माय भवानी जगदंबे माते फारच पाहण्यासारखं दृश्य डोळ्यासमोर आलं मित्रांनो. खूप बघून आनंद वाटला. हे दृश्य वगैरे तुम्हाला पूर्णपणे दाखवतात मित्रांनो. तुम्ही पहा आज देवीची भक्ती
साठी एवढं मंदिर मोठं बांधलेलं आहे मित्रांनो भक्तांनी. तुम्हाला त्या भक्ताची भेट बी देतो मित्रांनो, थोडक्यात तुम्ही पाहायला भेटेल तुम्हाला. मी दर्शन घेतले मित्रांनो, तुम्ही या नक्की दर्शन घ्या मित्रांनो. तर हे जागरण गोंधळ व सगळंच कार्यक्रम करतात मित्रांनो. ह्याने देवीची पुजारी आहेत ते. तर ठाकूर या नावानं समोर जातो मित्रांनो. टाकळे गावापाशी मित्रांनो आपण दर्शन घेतले देवीची. ठाकूर या नावानं समोर जातो मित्रांनो. तर हे जागरण गोंधळ व पूर्ण कार्यक्रम करतात मित्रांनो. तर आपण ह्या चॅनलमध्ये पूर्ण दर्शन घेताना तुम्हाला दाखवलं आहे मित्रांनो पूर्ण देवीची. तर आपल्या चॅनलमार्फत आमचा हेच माय भवानी जगदंबे माते सगळा सुखरूप व आनंद ठेवू सगळ्यांना. हे चरणी तुझ्या प्रार्थना आहे माय जगदंबे माते. सगळा आनंदात व सुखा सगळ्या जगाला ठेव, सगळ्या आनंदात व सुख समृद्धीने सगळ्याला आनंदात ठेव माय जगदंबे माते की जय. तर मित्रांनो हाच प्रत्येक माणूसाची इच्छा हीच असं मित्रांनो की आपल्याला आज देवीचे दर्शन घडले. ह्याच्यावर मोठी काही गोष्ट मित्रांनो. खूप छान वाटलं मला ह्या देवीच्या भक्ताला भेटून खूप आनंद वाटला मित्रांनो. की जे काही पूर्ण आपल्याला दिसलं मित्रांनो बघा चक्रधारी देवी माता. तर भरपूर काही आपल्याला हे वाघावर बसलेले आहे मित्रांनो. ही दुर्गा देवी माता तर पूर्ण आपल्याला दिसत आहे पूर्णपणे मित्रांनो. पूर्ण तुम्हाला दाखवतो, पूर्णपणे पहा व्हिडिओ मित्रांनो. पूर्ण ही देवीची मूर्ती तुम्हाला मी सखोल दाखवत आहोत पूर्ण पाहण्यासाठी. कोणत्याही भक्ताला ही आमच्या पाहण्याची पूर्ण ही आवड असते मित्रांनो. देवीची आपलं पूर्णपणे दर्शन घ्यावे हीच इच्छा असते मित्रांनो प्रत्येकाची. तर खूप आनंद वाटला मित्रांनो मला माय भवानी जगदंबे माते जय. तर मित्रांनो आज हे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आपण व्हिडिओ आता पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओ आपण देवीच्या जे काही व्हिडिओ आहेत मित्रांनो पूर्णपणे माहिती दाखवली मित्रांनो तुम्हाला. हे पाहू शकता आले पुजारी मित्रांनो. ह्यानेच देवीची जे काही पुजारी मित्रांनो पूर्ण चौकशी केली. तर लहानपणापासूनच ह्यांची विचारपूस केली असता मित्रांनो. ह्याने पूर्ण आम्हाला सांगितलं मित्रांनो की आम्ही जे ही देवीसाठी आम्ही जे लहानपणापासून म्हणजे ह्यांना देवीची खूप आवड होती मित्रांनो. तर ह्यांच्या जे काही सांगितलं मित्रांनो खूप आनंद वाटला. आणि ह्याने पूर्ण माहिती आपल्याला आम्हाला दिली मित्रांनो. जागरण गोंधळ व सगळं काही आपलं देवीच्या पूजा करून देवाच्या देवात आपण दर्शन घेतले मित्रांनो. यांची भक्त देवीचे भक्त पुजारी आहेत मित्रांनो याने. आणि खूप आनंद वाटला मला की आज देवीच्या महाभक्त यांची भेट घेतली आणि खूप आनंद वाटला. देवीचे पुजारी मित्रांनो याने पूर्ण देवीसाठी मंदिर बांधले शेतामध्ये. आणि आम्ही पूर्ण चौकशी केली मित्रांनो. पूर्ण जीवन ह्याने मी देवीची पूजा समर्पित करणार म्हणजे पूजा करणार आहे देवीसाठी. पूर्ण ह्याच्या पुढे जीवन जे आहे माझ्या देवीसाठीच मी पूर्णपणे पूजा हे करत पुढं घालणार आहे मित्रांनो म्हणले. तर खूप आनंद वाटला मित्रांनो. नंतर सांगितले मी कार्यक्रम बी करतो, देवीचे जागरण गोंधळ करतो. प्रत्येक काही आम्हाला देवीचं कुठं काही पूजा वगैरे काही करायचं काय करायचं आम्हाला सांगा, आम्ही नक्की करूया. तर ह्यांचं नाव वगैरे विचार असतं तर ठाकूर सांगितले मित्रांनो ह्याने. तर टाकळीच्या थोडं समोर मंदिर आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आणि जाऊ शकता मित्रांनो. तर मी ह्या पुजारी यांना भेटून खूप आनंद वाटला. आणि ह्यांचं एवढं भक्तीमध्ये लीन आणि एवढं मंदिर पाहूनच खूप आनंद वाटला मित्रांनो. पुजारी धन्यवाद, राम नमस्कार. तर खूप छान वाटलं मित्रांनो की एवढे महाभक्त पुजारी अजून एवढं देवीच्या भक्तीमध्ये लीन मित्रांनो. आणि ह्यांची जे काही बोलण्याची वाणी होती खूप छान वाटलं मित्रांनो. अशा 2 गोष्टी आपल्याला ऐकण्यात आल्या मित्रांनो. आणि जे काही सांगितलं त्याच्यामध्ये खूप आनंद वाटला. तर नमस्कार अजून तुम्ही आणि ह्यांचे आपण भक्ताचे आपण दर्शन घेऊन उत्तम झालं मित्रांनो. की एवढं काही न देणगी देता कोणी बी मित्रांनो आपल्या स्वतःच्या स्वखर्चात मी हे मंदिर बांधले. आणि मी देवीचा भक्त आहे, पुजारी आहे मित्रांनो. आणि खूप काही मी पुढचं जीवन बी आहे मी असंच देवीच्या पूजा करण्यात घालवणार आहे असं ह्या सांगत होते आम्हाला मित्रांनो. तर मित्रांनो हे खूप काही आपल्याला जे काही आपल्याला ऐकायला भेटलं मित्रांनो ते खूप छान वाटलं. आणि ह्यांची भक्तीमध्ये एवढं लीन होते आणि ह्यांची जी माहिती होती ती खूप छान वाटली मित्रांनो. जेणेकरून आम्हाला माहिती दिली देवीची ह्याने. आणि त्यांची पूर्णपणे जे काही देवीबद्दल जी भावना आहे आम्हाला ते पूर्ण व्यक्त केली मित्रांनो. खूप छान वाटलं ह्याने जे स्वखर्चात जे मंदिर बांधलं मित्रांनो. आणि असेच पुढे बी मी देवीची पूजा करत राहणार आणि अशीच सेवा करत मी माझं जीवन आयुष्याच्या पुढचं मी घालवणार असं ते बोलत होते मित्रांनो. तर मला बी ह्यांच्या जे 2 गोष्टी ऐकून मला खूप आनंद वाटला. नंतर मी बी महाराजचे दर्शन घेतले पाया पडून मित्रांनो. खूप छान बी वाटलं मला की आज स्वतःच भक्त देवीचा भक्त भेटून आपण 2 गोष्टी बोलू शकल्या मित्रांनो. यांची भक्ती बी ऐकून मला खूप मन प्रसन्न झालं की आज देवीचे स्वतःचे भक्ताची भेट झाली मित्रांनो. आणि आज माझं मन बी खूप तरण झाले की आज एवढं आनंद आणि खूप देवीची आज एवढं हे पूर्ण देवीची पूर्ण दर्शन घेऊन बी खूप छान वाटलं मित्रांनो मला बी. कारण की आज एवढं काही पाहण्यात आलं आणि आपल्याला सगळं हे बघा मित्रांनो गाभारा कशा प्रकारे आहे. आणि पूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवत बी आहे मित्रांनो. आज मी जे दर्शन करत आहोत ते माय भवानी जगदंबे माते की जय. की खूप काही मला आज
दिसून एवढं छानसं आज दिसत आहे डोळ्यासमोर. आणि जे काही मित्रांनो प्रसाद बी त्यांना आनंदाने आम्हाला भक्त त्यांची भक्ती एवढी मित्रांनो की त्याने आज मी त्यांच्या मंदिरामध्ये आलो तर प्रसाद दिल्याशिवाय मला घ्या म्हणून त्याने खूप आनंदाने त्यांच्या प्रेमाच्या जे काही भक्ताची ओढ असते मित्रांनो त्या ओढीच्या नंतर आज आपल्याला प्रसाद दिले मित्रांनो श्रेणी त्यांची. आणि खूप त्यांच्या भक्तीमध्ये एवढं लीन होते मित्रांनो. त्याने खूप छान वाटलं मला ह्यांना भेटून की एवढं जे काही मी पाहतात मित्रांनो ह्याच्यामध्ये खूपच ह्यांची जी भक्ती होती ती वेगळी दिसली मित्रांनो. फार छान वाटलं भक्ताला भेटून मित्रांनो ह्या देवीच्या. तर जे काही आम्हाला दिसलं मित्रांनो ते अजून तुम्हाला मी सखोल सांगत आहोत की आज जे काही मी पाहिलं डोळ्यानं जे घडलं ते दिसत आहे समोर मित्रांनो ते तुम्हाला सांगत आहे. एवढं छानपैकी आज मंदिर बांधलं मित्रांनो. आज प्रसन्न झाले पाहून आणि ह्यांची जी भक्ती जी पाहिली मित्रांनो त्याच्यात कण एक कणभर बी फरक नाही मित्रांनो. एवढं छान सहन केलेलं आहे मंदिरच्या मायामातेच्या जगदंबेच्या कृपेने खूप छान व्हावं सगळ्यांचं मित्रांनो की एवढं छान हे केलेलं आहे. आणि एवढं देवीच्या भक्तीमध्ये एवढं मंदिर बांधलेलं आहे छानसं मित्रांनो. आणि ह्याने पाहून मन तप झालेलं आहे. आणि एवढं छानसं मंदिर बांधून एवढं देवीच्या आपल्या शेतामध्ये मंदिर बांधलं खूप छान वाटलं मित्रांनो. आणि एवढं जे केलं ते भरपूर अति जे पाहून डोळे पाहून अति मन तप झालेलं आहे मित्रांनो. मी मनानं आधी खुश झालो मित्रांनो. खूप छान बी वाटलं मला की आज देवीची भक्ती करून ह्याने एक छानसं मंदिर बांधलेलं आहे. आणि सर्वांसाठी मंदिर दर्शन नक्की घ्यावे मित्रांनो. छान मंदिर केलेलं आहे शेतामध्ये आणि पाहण्यासारखं बी आहे मित्रांनो. तर आजच्या ह्या दर्शनमध्ये मी मित्रांनो खूप एक छानसं वाटलं की मला प्रत्येक गोष्टीमध्ये आमचं एक आनंद असतो मित्रांनो. आणि देवदर्शन घातले ते बी आम्हाला खूप छान वाटलं मित्रांनो की आज जे पाहता मित्रांनो खूप छानसं केलेलं आहे. आणि प्रत्येक माहितीमध्ये बी आम्ही काही ना काही तुमच्यासाठी आणत असतो मित्रांनो. तर फार हे देवीचे दर्शन घेतले मित्रांनो मी. आणि पादुकाचे दर्शन घेतले. आणि पाहून बी मला खूप छान वाटलं गाभारा वगैरे पाहायला मित्रांनो. पादुकाचे दर्शन वगैरे ते घेऊन पूर्ण मी छान वाटलं. आणि मंदिरमध्ये बी पाहण्यासारखं खूप आहे मित्रांनो. सगळं काय आम्हाला चॅनलमध्ये आम्ही पूर्णपणे दाखवलं मित्रांनो. काही त्याने आम्हाला सगळी काय माहिती दिली ती माहिती तुम्हाला मी पूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये होईल तेवढं मी माहिती द्यायचा प्रयत्न केला मित्रांनो. तुम्हाला कुठेही होईल तेवढं मी मंदिरमध्ये जे जे आहे तुम्हाला ते पूर्णपणे दाखवतो मित्रांनो. आणि ह्याच प्रकारचं आहे हे पूर्णपणे छानपैकी पूर्ण मंदिरामध्ये जे पाहतात मित्रांनो पूर्ण पाहून अतिशय छान वाटलं मला बी. आणि जे काही दिसत आहे ते आपल्या डोळ्यासमोर आहे मित्रांनो. ते काही तुम्हाला पूर्णपणे देवीचे दर्शन जे घेत आहे तुम्हाला पूर्णपणे दाखवत आहे मित्रांनो. देवीची भक्तीमध्ये एवढं केलेलं आहे. आणि देवाचे भक्त बी आज मी स्वतः डोळ्यानं पाहिले हे खूप आनंद वाटला मित्रांनो. तर हे पाहू शकता मित्रांनो देवीचे दर्शन मी घेतले आणि फार छान बी वाटलं. आज इथून जावट नाही असं प्रकारे मी थांबलो मित्रांनो. तर आज इथं थांबून थोडं तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न चालूच आहे मित्रांनो आमचा पूर्णपणे. मंदिरामध्ये कसे आहे काय नाही सगळं आपला व्हिडिओ सतत चालूच आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि सगळी माहिती आपण पाहतच आहोत मित्रांनो. तुम्हाला दाखवतो पूर्णपणे पहा मित्रांनो. देवीची बी ते थोडी मूर्ती ठेवलेली आहे मित्रांनो दुर्गा मातेची. ते सगळं आपल्या पडायचं आहेत. सगळं काय माहिती मी सतत देतच असतो मित्रांनो. पहा मित्रांनो बाहेरून सगळं इथून आतून तिकडून सगळं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो. की तुम्हाला अजून हे महाराज पुजारी मित्रांनो ह्याने जेणेकरून एवढं सेवा केली देवीची मित्रांनो. अजून भक्ती करत असत मित्रांनो. पुढे ह्याच्या पुढे मी करणारच भक्ती असा हा आम्हाला सांगत होते. आणि ह्यांच्या जे गोष्टी आम्हाला वाटल्या त्या अतिशय चांगल्या वाटल्या मित्रांनो. जे काही जेणेकरून ह्यांनी माहिती दिली आम्हाला ती अतिशय चांगली व सुखद वाटली आम्हाला. आणि खूप ह्यांची भक्ती जी होती मित्रांनो एवढे ऐकून मन खूप प्रसन्न झालं मित्रांनो. की आज जे बी ऐकण्यात आलं मित्रांनो आज खूप आनंद वाटला मला की जे का आज बी एवढं आपल्या समोर जे डोळ्यासमोर पाहिलं ते खूप छान वाटलं मित्रांनो मला. आणि असेच देवीचे दर्शन बी घडले. तर आज हे पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे अजून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे पाहणार मित्रांनो. पूर्ण भक्ताने पहा आमचे जे चॅनलवर आम्ही पूर्ण माहिती पूर्ण मंदिरमध्ये व्हिडिओ तुम्हाला पूर्ण व्हिडिओ फिरून दाखवतात. पूर्ण बाहेर पाहू हे चॅनल गेट आहे मित्रांनो पूर्ण हे देवीचे चॅनल गेट आहे मित्रांनो बाहेरून. तर पाहू शकता मित्रांनो हे पादुका आहे मित्रांनो. पादुका पाचारी स्पर्श करून आपण पुढे निघूया. तर मित्रांनो आज माहिती दिली त्याने भरपूर छान वाटलं. आणि माहितीमध्येच आपण पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवतात बाहेरून सगळं काही. एवढं मंदिर एवढं मोठं आहे मित्रांनो. पाय बाहेरून तुम्ही पहा एवढं मोठं मंदिर आहे बांधलेलं मित्रांनो. हे पूर्ण मंदिराचं तुम्हाला पूर्ण मी दाखवत आहे. हे पूर्ण मंदिर आहे मित्रांनो हे मोठं. आणि सगळं काही ह्याने आम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. पूर्ण मंदिर तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवतात तुम्हाला. हे पूर्ण मंदिर आहे मित्रांनो. पूर्णपणे व्हिडिओची पूर्ण तुम्हाला माहिती देत आहे. आणि आता आपण अजून जाऊन बाहेर कळस पाहतो मित्रांनो. तर हे पाहू शकता गेट समोर अशा प्रकारे बाहेरून दिसतो मित्रांनो हा. तर आपल्याला जायचं आहे मित्रांनो. हे पाहू शकता पुढेच आपण जाणार आहोत कळस बघायला मित्रांनो. हे त्यांचे चिरंजीव आहेत मित्रांनो महाराजांचे. तर आपल्याला दाखवत आहेत वर जाऊन कळस.
तर मित्रांनो पूर्णपणे आपल्याला चॅनलवर आपण पूर्ण माहिती देतो मित्रांनो. खूप अतिशय छान वाटतं मित्रांनो. आज आपण चॅनलमध्ये आपल्याला सगळं आपण तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळी काही माहिती देतात मित्रांनो. आणि आज माहितीतूनच सगळं काही आपल्याला सगळ्यांना घर बसल्या सगळं काही पाहायला भेटलं मित्रांनो. तुम्ही पहा आमच्या चॅनलवर नक्की लास्टपर्यंत मित्रांनो. तुम्हाला मी माहिती अजून दाखवतो हे मित्रांनो. कळस, हे कळस देखील मंदिरच्या वरचा कळस आहे मित्रांनो. हा केलेला आहे कळस. आणि कळसमधून बघा हे कशा प्रकारे केले मित्रांनो कळस. तर हे बघा मित्रांनो कशा प्रकारे छानसं मंदिर आपल्याला सगळ्यासमोर मी सगळं पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मंदिरचा दाखवला मित्रांनो. कळस हे बाहेरचा अशा प्रकारे दिसतो मित्रांनो. जसं घेऊन आपण बाहेर पडलो आणि कळस बी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. अशा प्रकारे आपण कळस जे आहे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला पूर्णपणे दाखवत आहे. आणि तुम्हाला कशा प्रकारचा वाटतो काय नाही आम्हाला हे नक्की कळवा मित्रांनो. आणि आमचा व्हिडिओ जे आहे सतत एक विषय नवीन माहिती तुम्हाला देत असतो. आणि हीच आमची माहिती तुम्हाला चांगली वाटावी म्हणून मी एवढं तुम्हाला सगळे व्हिडिओ दाखवतो आहे मित्रांनो. आमचा व्हिडिओ पहा कशा प्रकारे कळस एकदम छान व प्रसन्न मन होईल असा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे. कळस फारसा अतिशय छान व सुखद वाटतं मित्रांनो. खूप छान वाटतं आहे मला कळस पाहून मित्रांनो. तर आमचा व्हिडिओ तुम्हाला चांगला व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. आणि एक तुम्हाला पूर्ण कळस आणि पूर्ण माहिती मी तुम्हाला चॅनलवर दाखवत आहे मित्रांनो. तर माझ्या चॅनलवर होईल त्या प्रकारे मी चांगला व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला पूर्णपणे माहिती देतो मित्रांनो. तर पाहू शकता कशा प्रकारे भक्तांची आपली पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण कशा प्रकारे मंदिर बांधलं आणि कशा प्रकारे पूर्ण हे मंदिर केलेलं आहे. तुम्हाला शेतामध्ये स्वतःच्या बांधलेलं आहे मंदिर मित्रांनो हे. तर तुम्हाला ह्या मंदिरमध्ये सबस्क्राईब तर नक्की करा मित्रांनो. लाईक करा विसरू नका. आणि तुम्हाला कसा वाटतो काय नाही कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. की आम्ही एवढं बनवलं तर तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ. आणि नक्की आमच्या चॅनलमध्ये ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही आमची माहिती कशी वाटली नक्की कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. आणि वाटतं शेअर करा, कोणाला आवडतं एवढं मदत करा मित्रांनो. तुमची आम्ही व्हिडिओ बनतात तुम्हाला प्रत्येक माहिती चांगली वाटावी हाच आमचा शोध असतो. तर नक्की आम्हाला कळवत राहा. आमची माहिती तुमच्या सतत पळत राहील तुम्हाला. नक्की नवीन माहिती तुम्हाला पळत राहील मित्रांनो. तर आम्हाला अशाच प्रकारच्या माहित्या गोळा करायच्या आहेत आणि तुम्हाला चांगल्या प्रकारच्या माहिती द्यायच्या मित्रांनो. तर आम्हाला नक्की कळवत राहा. आमच्या व्हिडिओला अशाच प्रकारची नवीन उद्देशानं नवीन माहिती आम्ही देत आता. आणि सगळी माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला होईल त्या प्रकारे टाकत होता मित्रांनो. तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा,